सगळा विषय केला पिक्चर टाईप. आदल्या दिवशी जाऊन पहिला फ्रेम ते आणल्या आणि मयूरदा त्यांच्या दारात आणून ठेवल्या. दुसऱ्या दिवशी निवांत डायरेक्ट चौकात येऊन बसलेलो. तेवढ्यात पोरांचं नियोजन होतं की बॅनर लावायचं. मग इकडनं मयूरदा त्यांनी बॅनरच्या अगोदरच फटाकडे घेऊन आले आणि इकडे लगेच पण आला की सिनेमॅटिक व्हिडिओ मारायला. तेवढ्यात आपल्याला काम लागले. ती म्हणजे काय, जाऊन मयूरदा त्यांच्या दारात फ्रेम आणायची होती. आता मयूरदा त्यांच्या दार काय चौकापासून लांब नाही जावं, डायरेक्ट चौकात समोर जायचं. त्यामुळे गेलो आणि लगेच फ्रेम आणून अशा सगळ्या ठेवल्या बरोबर. आणि याच्यात त्यांनी लगेच आली बॅनर घेऊन. कारण मी इकडे लगेच शीर्षक त्यांनी सगळं फ्रेमा त्यांनी सगळ्या पुसून घेतल्या. कारण फ्रेम आम्ही नवीनच तयार केल्या, त्यामुळे सगळ्या फ्रेमास तो ग्रेस. मी इकडे फ्रेम असं लगेच दोन्ही पण जोडून घेतले एकामेकाला. आणि तेवढ्या तिकडे आमच्यातली मेंबर काय ऐकतात, बॅनर लावायच्या अगोदर फटाके लावायला लागले की 1 2 3 बासच म्हटलं. शेवटी इकडे बॉम्ब पण लावला. लगेच इकडे पोरांनी फ्रेमच्या खाली वेटा आणून लावल्या, कारण की बॅनर लावताना सोपं पडते. मी इकडे प्रथमदा आणि साहेब आले, तसंच पोरांनी लगेच बॅनर पण हातरा घेतलेत. आणि लगेच इकडे बॅनर हातून झाले आपल्याला काय निवांत बॅनर धरून बसायला लावलेत. आणि इकडे ही निवांत बघत थांबलेली सगळी. आता म्हटलं ग्रुपमध्ये म्हटलं करायला पाहिजे म्हटलं का. मग इकडे लगेच विशालदाने पण 15 ते 20 मिनिटात सगळा मोठा बॅनर चिटकून झाला. आणि इकडे साहिलदानी मयूरदा काय 12 महिने सांगत असतो बॅनर मध्ये पण आणि दररोज पण. आणि इकडे हर्षाल तर बॅनर बघायला लागतोय आणि बबलदा इकडे काय लेज असाल कारण आतेऱ्या त्या साईडला होता. आणि इकडे आमच्या ग्रुपचं बॅनर कसं क्वालिटी दिसालता. आपल्या मोबाईल मध्ये फ्रेम आवत नव्हती, त्यामुळे सोन्याचाच आयफोन घेतलो आणि त्यात वाईड अँगल सुरू करून आपलं मारायला लागलो शूट. आणि इकडे लगेच पोरं बॅनर उचलून लगेच इकडे बांधायला सुरुवात पण केली. आणि बॅनर जसं बांधून झाला तसं केलीत की लाईट फटाके उडवायला सुरुवात. इकडे लगेच डबल शॉट ती लावलं, तिकडे लागली लगेच माळ. आणि इकडे बघितलं जरा काय विषय झालाय, तर इकडे काय विषय नव्हता. इकडे नन्या पळणार होता माळ घेऊन, पण इकडे भाऊ माळ टाकूनच पळायला लागला. आणि इकडे तर झाली की पोरांची मस्ती सुरू. आता पाऊस हातात घेतल्यात आणि लागल्यात एकामेकाच्या अंगावर फेकायला. आता जयंती म्हटलं काय दिवाळी दसरा उरूस सगळं आपण एकत्र दाखवते, त्यामुळे भीम जयंतीला या लागतंय. आणि त्यात आपण कुंभजत्रा मधल्या विषय आडत तेवढा तिकडे आल्याने काय तर विषय मोठाच केला. सगळा पिक्चर टाईपच. आणि साहिल इकडे फटाकड्यात भिणारा माणूस आज पाऊस काय हातात घेऊनच फिरालता की. आणि एक झाल्यावर दुसरा पाऊस लगेच केशांनाच घेऊन फिरालता, त्यामुळे साहिलला काय आता सुट्टी देत नव्हता. आणि सगळ्या फटाकड्यातून उडवून झाल्या आणि सगळ्या पोरांसंग काढला एक फोटो. चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि भाऊ तुमच्या फॉलो करा.